माजी आमदारावर भाजप प्रवेशाची वर्षा। जिल्ह्याच्या राजकारणात आणखी एकदा हलचल सुरू झाल्याचे दिसत आहे। कारण माजी आमदार दिलीप माने यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेत भाजपात प्रवेश करण्याची तयारी दर्शविली आहे। यामुळे सुभाष देशमुख गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। दिलीप माने आणि सुभाष देशमुख हे दोन्ही नेते दक्षिण सोलापूर तालुक्यातूनच आमदारकीचे राजकारण करत असल्याने आणि या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष सर्व परिचित आहे। आता दिलीप माने अर्थात मालक हेच भाजपात आले तर मग आयुष्यभर त्यांच्याशी राजकीय झुंज देणाऱ्या सुभाष देशमुख अर्थात बापू यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना जुळवून घेण्याची कसोटी राहणार असल्याचे दिसते। दोन्ही नेते दिग्गज आहेत, राज्याच्या राजकारणात तसेच सहकार क्षेत्रातही आपली ताकद बाळगून आहेत। अर्थातच आज तागायत परस्पर विरोधी राजकारण करत असल्याने दोन्ही नेत्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात एकाच पक्षात राहत संघर्ष टाळत आपले व आपल्या कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य कसे टिकवितात हे येणाऱ्या काळातच समजेल। आणि दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशात सचिन दादा यांचा पुढाकार असल्याने त्यांच्यासोबत देवेंद्र दादांची साथ असल्याने भाजपाच्या या दोन दादांमुळे देशमुखाची अडचण होणार नाही याची दाट शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पक्षवाढीबरोबर अंतर्गत संघर्ष टाळत जुन्या नेत्यांना न्याय देत नव्यांना सामावून घेण्याची किमया राज्याचे मुख्यमंत्री कसे करतात हे मात्र येणारा काळच ठरवेल।